श्री नवनाथ कथासार अध्याय 18 चंपावतीला जिवंत केले. श्री गणेशायन महा. जालंधरनाथांच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेले गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागून पुढे जात होते. तो वैरागी झाल्याची वार्ता प्रौढ बंगालच्या खेडोपाडी पसरली असल्याने लोक मोठ्या आस्थेने त्याला सामोरे जात. त्यांचे आदराधिक्य करत व त्याला तेथे राहण्यास सांगत. पण तो विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत असे. अशा प्रकारे मार्गक्रमण करत तो कौल बंगालमध्ये गेला. पौलपट्टण ही त्या देशाची राजधानी होती. तेथील राजा तिलकचंद पराक्रमी आणि सर्व वैभव संपन्न होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. गोपीचंदाच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने जोग घेतल्याचे वृत्त तेथेही कळले होते. त्याचे क्षत्रिय कुळाला बट्टा लावणारे ते वर्तन चंपावतीच्या सासरी कोणालाच रुचले नव्हते. तेथील प्रत्येक जण त्याची निंदाच करत होता. चंपावती बिचारी काय बोलणार. त्यांचे बोलणे ती मुकाट्याने सहन करत होती. पौलपट्टणात गेल्यावर गोपीचंद एका पाणवठ्यावर जाऊन बसला. बैरागी झालेला असला तरी त्याचे राजतेज कमी झालेले नव्हते. योगायोगाने चंपावतीच्या काही दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली. तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकीर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्तिप्रयुक्तीने अश्वशाळेत आणून तिथेच खाऊ पिऊ घालून नगरातून गुपचूप घालवून देण्याचे ठरवले. त्याने चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून त्याच्यापाशी पाठवले. त्यांनी त्याची भेट घेऊन राजाने तुम्हाला चंपावतीच्या भेटीकरता राजवाड्यात बोलावले आहे असा निरोप दिला. तेव्हा जाता जाता बहिणीलाही भेटून जावे असा विचार करून तो त्यांच्या समवेत निघाला. दासींनी त्याला मागील दाराने अश्वशाळेत नेऊन बसवले व आपण कृपया येथेच थांबा. चंपावतीसह सर्व मंडळी आपल्याला येथेच भेटायला येतील असे सांगून निघून गेल्या. त्यांनी राजापाशी जाऊन गोपीचंदाला आणल्याचा निरोप दिला. सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्याच्यासाठी पंचपक्वान्नाचे भोजन पाठवले. तेव्हा मनापमनाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून तो समत्व बुद्धीने भोजन करू लागला. अंतःपुरातील राजस्त्रिया ते दृश्य गवाक्षातून पाहत होत्या. चंपावतीच्या एका नंडेने तिला तेथे आणून ते दृश्य दाखवले. तेव्हा त्या सर्वजणी कुत्सिकपणे फिदी हसून तिच्या भावावर यथेच्छ तोंड सुख घेऊ लागल्या. त्यांच्या हिणवण्याने ती अतिशय व्यथित झाली. तो आघात तिला सहन झाला नाही. अशी अवहेलना सहन करण्यापेक्षा मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली आणि तीक्ष्ण खंजीर आपल्या पोटात खुपसून प्राणत्याग केला. इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि तेथे आलेल्या दासींना म्हणाला, तुम्ही चंपावतीला येथे घेऊन या. तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने जाईन. तेव्हा त्या बोलवण्यासाठी तिच्या मंदिरात गेल्या असता तिला रक्ताच्या तारोळ्यात मरून पडलेली पाहून एकदम किंचाळल्या. त्यांचा आकांत ऐकून चंपावतीची सासू सासरा दीर जावा नणंदा इतर नातेवाईक व सेवक यांनी तिच्या महालात मोठी गर्दी केली. सर्व प्रसादात आक्रोश ऐकू येऊ लागला. या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असे म्हणून सर्वजण त्यालाच दोष देऊ लागले. राजवाड्यातील रडारड ऐकून गोपीचंदांनी पागीदाराकडे चौकशी केली असता त्याने चंपावतीचा भाऊ वैरागी होऊन दारोदार भीक मागतो आहे म्हणून तिने आत्महत्या केली आहे असे सांगितले. ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला. आपण इथे आलो आणि बहिणीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठी अपकीर्ती होईल या विचाराने ते उदास झाला. काही वेळाने राजवाड्यातील मंडळींनी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली. गोपीचंदही त्यांच्याबरोबर गेला. जाताना त्याच्या मनात विचार आला, आता माघार घेऊन चालणार नाही. चंपावतीला जिवंत करून त्या लोकांना नाथपंतांचे सामर्थ्य दाखवलेच पाहिजे. त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्यांची तोंडे बंद होणार नाहीत. मग प्रेतयात्रा स्मशानात गेल्यावर तो लोकांना उद्देशून म्हणाला, तुम्ही प्रेताला अग्नी देऊ नका. मी माझे गुरु जालंधरनाथ यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करतो. पण त्यांनी त्याला वेडे ठरवले. त्याने वारंवार सांगितले पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवले. तेव्हा कळवळून सांगूनही लोक ऐकत नाहीत हे पाहून तोही चितेवर चढून बसला. तेव्हा त्याचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतो आहेस तर तुझा चमत्कार पाहायलाच हवा. आम्ही तुला या प्रेताचा एक हात काढून देतो.
तो गुरूंना दाखवून त्यांना येथे घेऊन ये. तू परत येईपर्यंत आम्ही 4 दिवस प्रेत जपून ठेवतो. तेव्हा चंपावतीच्या नवऱ्याने तिचा एक हात कापून त्याच्याकडे दिला. तो घेऊन तो शीघ्र गतीने हेलापट्टणकडे धावत निघाला. हे वृत्त अंतर्दृष्टीने जाणून जालंधर वायुवेगाने त्याच्यापाशी प्रकटले व त्याला धीर देऊन थेट राजप्रसादात गेले. यावेळी 4 दिवसांनी येणारे गोपीचंदांचे गुरुप्रहराच्या आतच आलेले पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने त्यांचे स्वागत केले तेव्हा गोपीचंदांची अवहेलना केल्याबद्दल त्यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मग प्रेताचा हात आपल्या हातात घेतला आणि संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले. त्यानंतर चंपावतीला हाक मारली तेव्हा ती जिवंत होऊन धावत आली. ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने नाथांना वंदन करून त्यांची क्षमा मागितली आणि भोजन करून जाण्यास सांगितले. त्या दिवशी नाथजींनी चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजन समयी आपल्या मुखातील उष्टाघास भरवून तिला अमरत्व दिले. कार्य संपन्न झाल्यावर जालंधर हेलापट्टणास तर गोपीचंद बद्रिकाश्रमास गेले. तेथे त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यांचे तप पूर्ण होताच जालंधरनाथजी स्वतः तेथे गेले. त्यांच्याकडून तपाचे उद्यापन करवले आणि सर्व विद्या शिकवून देवांकडूनही वरदाने मिळवून दिली. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त. श्री गुरुदेव दत्त.